आईच्या त्याची जाऊ कशालाच नाही. खरंच. अजय, तू बरेच दिवसात सुट्टी घेतली नाहीस नाही का? हो सर, अगदी मनातलं बोललात. आईच्या हाताचं खाऊन किती वर्ष झाली. आत्ताच दिवाळीत गेला होतास ना, आणि किती वर्ष झाली म्हणे. मी दिवाळीत गेलो होतो. दिवाळीहून किती वर्ष झाली माहितीये का? पण सर, तुम्ही काहीतरी माझ्या सुट्टीबद्दल बोलत होता. नाही हा, सर असं म्हणत होते. तू ऐक. अरे थांबा थांबा, आज काही अर्जंट काम नाही आलं तर तू सुट्टी घे. अरे कसं आहे, तू घरातच राहतेस, हा घरापासून लांब राहतो ना, म्हणून म्हटलं. पण सर, नेक काम में देरी क्यों? तुझं काम म्हटलं का ते नेक कसं असणार? भांडू नका. ड्युटी संपायला फक्त आता 2 तास शिल्लक राहिले. खुदा मेहरबान तो गधा पहलवान. अरे उचला. हॅलो. हा, कोण? हा, बोलते. कोण? अहो, कुठला दरवाजा? कोण बोलताय तुम्ही? 1 मिनिट दे मला. हॅलो, मी सिनियर इन्स्पेक्टर अमर विश्वास बोलतोय. कोण बोलतोय? कुठल्या रूमचा दरवाजा उघडला नाही? आपण कोण बोलताय? हो, लॉजचा ऍड्रेस सांगा. फोन तुम्हीच केला होता? हो साहेब, मीच केला होता फोन. आपण कोण? मी या लॉजचा मॅनेजर तरस. गेले 3-4 वर्ष मी येतच काम करतोय. कुठला तरी कस्टमर दरवाजा उघडत नाही असं म्हणालात. हो साहेब, मीच म्हणालो होतो. कोणती रूम? रूम नंबर 120. कुठे? वर आहे साहेब. चला दाखवा. हे घ्या बरोबर.
नंबर 120. नीता रजिस्टर चेक कर. रूम नंबर 120 रामचंद्र पाटील वय 43 जळगाव. अजय सर. दरवाजा तोड. शिंदे. आश्चर्य आहे, काहीच खाणाखुणा दिसत नाहीये. झटापट तर झालेली नाहीये. खून झाला असेल तर ना, खुनी येणार कुठून आणि जाणार कुठे? या खोलीला एकच दरवाजा आहे आणि तोही आतून बंद होता. आणि असं तर होऊ शकत नाही की खून झाल्यानंतर हे गेले, दरवाजा बंद केला आणि मग येऊन पडले. झटापट झालेली नाहीये, चादर व्यवस्थित आहे. चेहरा फक्त काळा निळा पडलाय. पोस्टमॉर्टम शिवाय काहीच कळणार नाही. नेमकं काय खून आहे का आत्महत्या आहे? एक काम कर, सर. पंचनाम्याची तयारी कर आणि फोटोग्राफर्सना बोलावून घे. सर. मॅनेजर. सर. सर इथे एक बॅग आहे. बघ बघ बघ. सर इथे सगळे कामाचेच पेपर आहे. मला वाटतं इथं काहीतरी घोळ आहे. साहेब, पाटील काल सकाळी 8-8:30च्या दरम्यान आले. एक हातात छोटी बॅग आणि मोठी बॅग होती. काही न खाता छोटी बॅग घेऊन ते निघून गेले आणि परत आले तेव्हा साधारण 5 वाजले होते. आणि ती सुटकेस? ती सुटकेस नव्हती मॅडम, तेव्हा नव्हती ती. नव्हती का? मग रात्री जेवणाचं वगैरे कसं काय? नाही मॅडम, काय काय असतात ना असे कस्टमर, म्हणून आम्ही जेवणाची जबाबदारी घेतच नाही सर. पोस्टमॉर्टम शिवाय काहीच कळणार नाही. त्यांच्या नातेवाईकांना इन्फॉर्म करा. चला.
सर पण नोंद काय करायची? आकस्मिक मृत्यू. पंचनामा इथे थांब रे. हो चालेल. येस. सर ते रामचंद्रनचे नातेवाईक आलेत. प्रतिष्ठित माणूस दिसतोय सर. आई आणि बायकोही चांगल्याच आहेत. मग आत्महत्या? कमॉन नीता, असं काही नसतं. दिसतं तसं नसतं म्हणूनच जग फसतं. ऍक्च्युली मी डॉक्टर जगदाळेंच्या फोनची वाट बघतोय. पण सर रामचंद्रनच्या बॉडीच्या आसपास आपल्याला काहीच भेटलं नाही. मग तो खून कसं काय? मग काय आत्महत्या? नीता. हा डॉक्टर, तुमच्याच फोनची वाट बघतोय. आय सी. ठीक आहे. थँक्यू डॉक्टर. काय झालं सर? विचित्रच आहे. विषप्रयोग. म्हणजे खून? का? आत्महत्या करणारा विष खाऊ शकत नाही? हो, पण सापाचं विष कुठून मिळेल? सापाचा? सापाचं? हो, डॉक्टरांच्या रिपोर्ट प्रमाणे सापाचं विष आढळलंय. मग असं असेल की त्यांना साप चावला असेल, त्यांना कळालं नसेल, ते हॉटेलमध्ये जाऊन झोपले असतील आणि मग विष त्यांच्या अंगात भिनलं असेल आणि ते तिथंच फिनिश्ड. हो, असं होऊ शकतं. नाही, तसंही नाही. कारण मृतदेहावर कुठेही जखम किंवा सापाचा दंश नाहीये. मग हॉटेलवरच कुणीतरी पैशासाठी विष घालून अन्नात मारलं असेल त्यांना. नाही, लॉजच्या प्रत्येक कर्मचाऱ्याची सेपरेट चौकशी करण्यात आली आहे. पण सगळ्यांचं उत्तर एकच आहे सर. ते सकाळी आले होते 2 बॅगा घेऊन. त्यातली एक बॅग घेऊन ते बाहेर निघाले. संध्याकाळी येताना ती बॅग त्यांच्या हातात नव्हती. ते आले तेव्हा सरळ त्यांच्या रूममध्ये गेले. त्यांनी काहीच खाल्लं नव्हतं सर. दुसरी बॅग घेऊन ते बाहेर गेले आणि परत आले, पण येताना ती बॅग आणली नाही. म्हणजे पैसे किंवा त्या बॅगेमधल्या कागदपत्रांसाठीच काहीतरी झालं असणार. पण नेमकं काय? बॅगेत काय होतं? पैसे की कागदपत्र? ते भेटले कोणाला? सर एक टी ब्रेक करूया आणि मग फ्रेश होऊन बसूया. गुड आयडिया. बाहेरच जाऊया कुठेतरी. नीता, बॉडी नातेवाईकांच्या ताब्यात दे. चल. सर, टपरीवरचा चहा प्यायला की कसं फ्रेश वाटतं. सर पण जर आत्महत्याच करायची होती तर सापाचा विष का? फोन दे. सर. कसं आहे अजय? हा बोला शिंदे. शिंदे तर कॉलेजकडे ड्युटीवर आहे ना? हो. काय सांगताय? हो, पोचतो लवकरच. काय झालं? सर निघायला हवं. रस्त्याच्या कडेला कॉलेज समोर प्रेत आले सर. कम ऑन, शूट. काय घडतंय काय हे?
चालते. बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवा चालेल. आणि मॉब पण क्लिअर करा सगळी. ओके. बॅग ताब्यात घ्या ती. चालेल मॅडम. त्यांच्या नातेवाईकांना, फोटोग्राफरला हो. लवकरात लवकर कळवा. चालेल. कळलं? ओके. ॲम्ब्युलन्स पण आली पाहिजे. चालेल चालेल. चला. पुन्हा सेम गेम. आधी रामचंद्र पाटील आणि आता शरद साठे. दोघंही परगावाहून आलेले, दोघंही व्यापारी. दोघांच्याही बॅगांमध्ये जमिनीची कागदपत्र आणि दोघांचाही मृत्यू. शरीर काळं निळं पडलेलं म्हणजे विषप्रयोग. आता हेही सापाचं असलं म्हणजे कन्फर्म झालं. पण सर खुन्यापर्यंत पोचायचं कसं? एकतर आधीच्याच केसमध्ये आपण चाच पडतोय आणि आता हे नवं. हॅलो. हां नमस्कार डॉक्टर. तुमच्याच फोनची वाट बघत होतो. Oh, I see. Thank you very much, doctor. असं काय झालं? विषप्रयोग. सापाचं विष. विशफुल थिंकिंग आहे सर आपली. सर आता काय करायचं? आता काय? त्या साठ्यांच्या नातेवाईकांकडे काही माहिती मिळते का बघा. मिस्टर साठे इथे कशासाठी आले होते, कोणाला भेटले याची चौकशी करा. अँड वन मोर थिंग, सापाचं विष कुठे बनतं याचा शोध लावा. एनिवे, रात्र खूप झाली, निघा तुम्ही. उद्या सकाळी भेटू आपण. सर गुड नाईट सर. गुड नाईट सर. सर गुड नाईट. खुन्याने जरा वेळ घ्या पाहिजे होता. 2 खून, ते पण सायमल्टेनियसली. जरा जास्त झालं. मला तर असं वाटतंय की ह्यातूनच आपल्याला हिंट मिळेल. तारीख बघूया याच्यावरची. 4. नमस्कार सर. हां मिस्टर मेहता बोला. काय झालं सर आमच्या सरांचं? काय झालं? त्यांचे सर अजय शरद साठेंबद्दल बोलतायत ते. तुम्ही त्यांच्या कंपनीचे मॅनेजर आहात ना? होय साहेब. साहेब परवाच ते धुळ्याहून कल्याणला निघाले. कल्याणला एका ठिकाणी मोक्याच्या ठिकाणी वाजवी दरात जागा मिळत होती म्हणून. सर मी स्वतः त्यांना 3 लाख रुपये दिले. तुम्ही? हा म्हणजे ते कंपनीचे मॅनेजर आहेत ना, मग कंपनीचे पैसे दिले असं म्हणायचंय त्यांना. होय मॅडम. साहेब मला शब्दात पकडू नका. मी खरंच खून केलेला नाहीये. ते ठाऊक आहे मला. आणि तुम्हाला खून करायचा असताच तर तुम्ही धुळ्याला केला असता ना. ते जास्त सोपं गेलं असतं तुम्हाला. इतक्या लांब कल्याणला कशाला आला असतं? होय साहेब, म्हणजे मला जेवढी माहिती होती तेवढी मी तुम्हाला दिली आहे. मी येऊ का? ठीक आहे. थँक्यू सर. नीता, हा सर. ती फाईल परत एकदा चेक कर. कुठली जागा खरेदी करायची होती त्यांना? सांगरी त्याची. सांग रीता. मी चेक केली पेपर्स ते सर. सर सांगलीतला जाऊन आम्ही ती जागा चेक करून येऊ का? चांगली आयडिया. आणि हो, त्या शरद साठेच्या नातेवाईकांना त्यांची बॉडी ताब्यात द्या. ओके सर. सर.
दोघेही जमीन खरेदी करायला आले होते आणि दोघांनीही जुगल पांडे नावाच्या इसमाकडनं ही जमीन खरेदी केली. पण अशा नावाची जमीनच अस्तित्वात नाहीये सर. हा पत्ता चुकीचा आहे आणि इथं कोण माणूसही नाहीये त्या नावाचा. 204 नंबरचा प्लॉटच नाहीये सर. हो, इकडे फक्त 140 नंबर पर्यंतच प्लॉट आहेत आणि दिलेला पत्ता आणि नाव सगळं खोटं आहे सर. माझं एक काम आहे तुमच्याकडे, कराल?